करता जोरदार टाळी हो. आज सगळं वातावरण जुळून आलं बाबा. सगळे गायक गोड, वादक गोड, श्रोते गोड भेटले आणि त्याच्यात निसर्गही गोड भेटला नाही का. आणि ते हे मंडप असा मोकळा असल्या कारणानं हवा इकडून खेळते तिकडून कोणाला गरमट नाही तर काही वेळाला आपण सांगतो हा दे एक ना एक दिवस जाणार. लोक म्हणतात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे इकडे गरम व्हायला लागलं सोड आता नाही का सोड 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 नाही का. पण अगदी गोड महारा म्हणता काळाने ग्रासले सावधान वारे सोडवन करारे हरे नामे. बघा काळानं आपल्या जीवनामध्ये भरपूर आयुष्य खाल्लं. आता तरी आपल्या जीवनात सावध झालं पाहिजे नाही तर फार अवघड महारा. एक दिवस तो काळ येणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. महारा म्हणता गडी गडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश. तो काळ आपली त्या ठिकाणी क्षणाक्षणाला घडी घडीला वाट पाहतो. म्हणून त्याच्यापासून सावध झालं पाहिजे. पवित्र जीवन जगलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बघा परमार्थ फार सोपा सांगितला. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आचरणाची शुद्धता ठेवा, पवित्र जीवन जगा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, आपला उद्धार होईल. इकडे माता मौलीच्या जीवनामध्ये शास्त्रानं परमार्थ सांगितला काही करू नका. आपल्या जीवनामध्ये पतीची सेवा करा. निष्ठेनं जर सेवा केली तर आपल्या जीवनात उद्धार आहे. आपला पतीच परमेश्वर सांगितला. बघा एवढं करा. तुम्हाला दुसरी का देव पाहायला जायची गरज नाही. पण आपलं उरफट चाललं. देवाच्या मंदिरात जायचं आणि घरचा देव उपाशी मारायचा नाही का. ते माग व्हॉट्सअपला संजय बाबा मी पाहिलेलं बाबा ते काय म्हणे ते व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला फेसबुकला मी ते न्यूज पाहिली. सुजित बाबा म्हणलं यांनी असे व्हिडिओ टाकले होते. नंदी आमच्या हातचं दूध प्याला म्हणलं. अरे बापरे नाही का. तो घरचा नंदी उपाशी मारला चहा पाण्याचा उपाशी तापाशी. तो नंदी कसा तो धाकावला असेल बिचारा नाही का. पण बघा आपल्या जीवनामध्ये पती अरे बघा सेवा शिकायचं असेल तर रामायण बघा. रामायणामध्ये काय त्याग आहे हो सीताई साहेबाच्या जीवनामध्ये. प्रसंग असा निर्माण झाला. शेवटाला रामप्रभूचा सीताई साहेबाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर उद्या रामप्रभूला राज्याभिषेक सोहळा होणार. राजानं पहिला माझा एक केस पांढरा झाला. मी राज्य सांभाळण्याच्या अधिकाराचा राहिलो नाही. मुलाच्या ताब्यात दिलं पाहिजे. एकच केस पांढरा झाला होता तर पोराच्या ताब्यात लगेच सातबारी उतारी करून द्यायला लागली नाही का. इड हा खेळ ढवळी होता. ते म्हणतो नाही डाय करीतो पण पोराच्या ताब्यात देत नाही. तुमचा दोष नाही. तुम्ही पोराच्या ताब्यात दिले तर अंगठे बिंगठे झाले गायब नाही का. बघा मुक्काम पोस्ट वृद्धाश्रम बघा झालं असं. राजा करायचं रामप्रभूला. पण कैकेयी मातेच्या जीवनामध्ये आता कैकेयी मातेला जेवढा आनंद आहे ना रामप्रभू राजा होताना तेवढा आनंद कौसल्याला सुद्धा नाही, सुमित्रेला सुद्धा नाही. पण कैकेयी मातेला बोट लावायला आली कोण तीच नाव मंथरा. अशा मंथरा शेजारी शेजारी राहत्या घरात राहत्या. पण त्या मंथरा आल्या का त्या रडाय गागायला लागल्या का त्यांना हाणता आलं पाहिजे. आपल्याला शाळा हाणायच्या परत ती आली नाही पाहिजे आपलं वाटलं करायला नाही का. पण आपणही तिला बळी पडतो. मंथरा कोण आहे बघा. शेजारचे सांगत असेल बया तुले काम करतील तो भाऊजी करते का मंथरा. अजून मंथरा पाहिजे असेल ना पाप्याच्या बापाला जर म्हणत असेल बया तुम्हाला कळत का तुमचा भाऊ निसता हिंडतून तुम्ही निसते बाईला सारखे काम करता. समजून जायचं कोण हे तुम्ही म्हणमाल कसं म्हणता येईल मला ढेकळं आणतील त्या नाही का गुणातानाशा. पण बघा त्या वेळेला मंथरा रडायला लागली वगैरे वगैरे. काही मातेनं 2 वर मागितले. पहिल्या वरानं भरताला राजगादी, दुसऱ्या वरानं रामप्रभूला वनवास. आता कौसल्याई साहेबाची परवानगी घेण्याकरता आले. आई मी परवानगी मागण्याकरता आलो. रामा कसली परवानगी रे. उद्या तुझा राज्याभिषेक सोहळा होणार नाही. आई माझ्या बापाचं प्रेम माझ्यावर कमी होतं. आईचं प्रेम भरपूर होतं. आईनं वनाचं राज्य मला दिलं. बघा मला बाप फक्त अयोध्येचं राज्य देत होतं. आईनं वनाचं राज्य दिलं. खरं सांगून आपल्या जीवनामध्ये वनवासात पाठवल्यानंतर सुद्धा वनाचं राज्य म्हणता म्हणून तर त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. वनवासामध्ये
वनामध्ये निघाले. दुसरी परवानगी घेण्याकरता गेले पत्नीकडे, सीताई साहेबाकडे. सीताई, मी एक निरोप घेण्याकरता तुझ्याकडे आलो. कसला? सांगितलं वनामध्ये जाण्याचा. त्यावेळेला सीताई साहेबाचे उद्गार, निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी है शरण चालती, ज्या मार्गी है शरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला भीती, वनवासाची मला भीती, संगे आपण भाग्य विधाता, निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गाने तुम्ही जाल त्या मार्गानं. सीताई साहेब, अगं तू जनकाची कन्या आहे, सामान्याची लेख नाही. तेवढा सीताई साहेबाची उद्गार आहे, जनकाची जरी कन्या असेल, जनकपुरीमध्ये माझी सेवा करण्याकरता जरी अनेक दास असेल, पण मी आता जनकाची कन्या म्हणून इथं आलेले नाही, राजा दशरथाची सून म्हणून आणि तुमची पत्नी म्हणून आलेली. बघा, याच्या पुढे जाऊन सांगू मी तुम्हाला, का हो जर तुम्ही राजे झाले असते तर मी राजपत्नी म्हणून तुमच्या शेजारी असते का नाही. मग आता राजे झाल्यानंतर मी जर राणी म्हणून तुमच्या शेजारी असते, तर आता माझ्या जीवनामध्ये माझ्या पतीला वनवास जर भेटलं असेल, तशा मार्गाने तुमचे पाऊल जातील ना, त्या मार्गामध्ये तुमच्या पुढे मी राहील. म्हटली, सुखामध्ये तुमच्या पाठीमाग आणि दुःखामध्ये तुमच्या पुढे मी राहणार. एवढा भला मोठा त्याग केला. आज रामायणामध्ये बघा तुम्ही, सीताई साहेबासारखं पवित्र पात्र नाही, पण राम प्रभूवरती इतका प्रेम केलं का प्रभूच्या सेवेनं आपल्या जीवनात उद्धार केला. अर्थात प्रभू म्हणजे देव, हे पात्र बाजूला सोडा. पती अर्थानं बघा, पतिव्रता जीवन जगल्या, त्याचा परिणाम आपला उद्धार झाला. आपलाही उद्धार व्हावा असं वाटत असेल, गोड खऱ्या अर्थानं आपल्या पतीची सेवा करा, आपण देवाचं चिंतन करा, आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उद्धार होईल. का हो महाराज, नाही देवाचं चिंतन केलं, नाही देवाचं भजन केलं, नाही आम्ही सावध झालो तर काय होईल. म्हणले, आयुष्य आतापर्यंत गेलं आणि इथून पुढे असं गेलं, आपल्या हातात काही राहणार नाही, फक्त यमाच्या यातना राहतील.
भजिती यमदंड. आपल्या जीवनामध्ये आता जर सावध नाही झालं तर पुढे फक्त यमाच्या यातना राहतील. कारण महाराज म्हणता विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे यावगड यमदंड. मग त्या यातनामधून सुटका करण्याकरता उपाय येतो सोपा नामाचा गजर. नकरी विचार पुढे काय होईल याचा विचार करू नका. देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. अन्यथा आयुष्य निघून गेल्यानंतर फक्त यमाच्या यातना आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी राहतील. म्हणून महाराज एवढं सगळं तासाला सांगून जेवढ्याला आपण जागृत होत नाही तेवढा नाथबाबा म्हणता एका जनार्दनी तुकारी अंधळा देखितो सुडोळा सुख दुःख. अरे आंधळपणाचं सूंग त्या ठिकाणी घेतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय सुद्धा म्हणता त्या ठिकाणी बघा तुका म्हणी यह लोकीशा व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू बाबा. ही अज्ञानपणाच्या धुरानं डोळे भरून राहू नका. कारण नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जसा तुकोबारायचा तो अभंग तसा नाथ बाबाचा. या सगळ्या संत महात्म्याचे विचार सारखेच बाबा नाही का. म्हणून त्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. त्याच्या अगोदर आपण सावध व्हा. आणि आता जर नाही सावध झालं तर महाराज म्हणता बघा आपल्या जीवनामध्ये आयुष्य निघून गेल्यानंतर आपल्या हातात फक्त यमाच्या यातना. इथं गोड वाटतं पण वरती गेल्यानंतर निष्ठुर त्या वेदना होऊ नये असं वाटत असेल तर गोड देवाचं भजन करा. निश्चित होता होईल. कसं असतं भजन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठो ग्रासले सावधान वारे सोडवण करारी हरिनामी आयुष्य सरली या कोणपा सांगाती पुढे हो भजिती मदंड. यथामत यथा अवकाशाभंगाचे 2 चरण सोडवले. वेळा 2 सोडून दिले. पुन्हा शेगडा कैलासवासी रावसाहेब भिकाजी उशीर
खऱ्या अर्थानं यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बाबांच्या आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. त्यांच्या डोक्यात असलेलं संपूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहे, मुली आहे, भाऊ आहे, पत्नी आहे, जावई आहे, हा संपूर्ण जणांना दुःखी आहे. म्हणून त्यांच्या ऋणातून उतरा होण्याकरता मी अन्नदान पिंडदान तर्पण विधी त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे आदिनाथ भाऊ उशीर असतील त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेशोक घडलेला तुम्हा थोडंसं जन्मा बापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्या माध्यमातून आमच्या कुलकर्णी गुरुजींनी गोड साथ संगत केली. पंडित महाराज आहे, बाळू महाराज आहे, त्या बाजूला आमचे जलेंद्र नाना आहे, सुजित महाराज आहे, गोडविनेकरी आमचे गोरख बाबा खडलक आहे, बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष म्हणजे ज्यांची उपस्थिती आज कार्यक्रमाला लाभली गोड कीर्तनकार नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण खऱ्या अर्थाने एक वारकरी वैभव ज्ञानेश्वरी कंठभूषण ज्यांच्या वाणीमध्ये एक वेगळा अधिकार आहे, ज्यांच्या वाणीमध्ये एक वेगळी पवित्रता आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाणवते. खऱ्या अर्थानं असे अधिकार संपन्न महात्मे आमचे संजय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना धन्यवाद. गोड तुम्ही साऊंड लावला, तुम्हालाही धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्या चिचुंडीचे उपसरपंच साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं आपल्याच घरी कार्यक्रम ऐकला तो इथं झाला नाही का. आमचे राजनोर भाऊ आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. अगदी मातृवर्ग पितृवर्ग बरे ज्ञात अज्ञात सगळ्यांना धन्यवाद. गोड साऊंड लावला, तुम्हालाही धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं ज्यांनी गोड त्या ठिकाणी शूटिंग केलं 24 त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे असेल ते नाही का, कोणतं तरी 24 आहे नाही का, जी 24 तास पेक्षा हे तुझे 24 तास महत्वाचं आहे. अगदी त्यांना धन्यवाद. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापाला जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका. 2 मिनिटं शांत बसा. बाप काय असतो जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही, त्याला बाप म्हणतात. बाप काय असतो आज विचारा या परिवाराच्या जीवनामध्ये. तुमच्या पत्रकार साहेबांनी सांगितलं, मंत्री महाराज बघा खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये गोड लेखी आहे, पण देवानं मुलगा त्या ठिकाणी दिला नाही, वंशाला दिवा नाही का. पण कोणी सांगितलं वंशाचा दिवा आपल्याला सांभाळतोच बघा. पण अतिशय गोड त्या ठिकाणी त्यांना कन्यारत्न भगवान परमात्म्यानं दिलं. पण बापाची किंमत फक्त लेखीच्या जीवनात आहे महाराज नाही का. बापाची किंमत मुलाला नाही महाराज. बघा लेकीला बाप काय असतो ते कळतं. बापाचं हावभावावरून माझा बाप कोणत्या संकटात आहे हे फक्त लेख जाणू शकते. म्हणून बघा खऱ्या अर्थानं ते बाप लेकीचं नातं आगळं वेगळे. बाप काय असतो बघा, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही, त्याला बाप म्हणत असा. बाप काय असतो एक वेगळं वर्णन करतो. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कनक त्याच्या काळजात सुद्धा जाणूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या प्रेमाला हिरा मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जीव खचतो ना पया तेव्हा कोसळते घर. असं असणार बाप जीवनात कधीच रडत नाही. तशी माय मिलीनं कदाचित असा बाप तुम्हाला दिसेल. आई गेल्यानंतर रडणारा बाप दिसेल. आपला मुलगा डोळ्यात देखत गेल्यानंतर रडणारा बाप न रडणारा बाप तुम्हाला दिसेल. पण आपल्या लेकीच्या विदाईमध्ये न रडणारा बाप तुम्हाला कधी दिसणार नाही. तो बाप एकदा जीवनामध्ये धायमुख रडतो. कधी बाप साठवी तो श्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभर रडतो लेक जाताना सासरी. म्हणून जोपर्यंत आई वडील गोड आई वडिलांची सेवा करा. पुरुष सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.